सौंप सदा शिव सौंप सदा शिव शिव वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। मन्मथ माऊली तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून अखंड पदयात्रा 24 वर्षापासून निरंतर यात्रा चालू आहे। प्रथम दिवसापासून विडापर्यंत, हे विडा गाव आहे, प्रथम दिवसापासून विडापर्यंत पास नापास करायचा जिम्मेदारी आमचं आहे। इथून तुमचा पास फेल करायचा जिम्मेदारी मन्मथ स्वामीचं आहे। आता आमच्या पुढे वार्षिक परीक्षा फार कठीण असते। महिन्याला 3 महिन्याला येणारा जो परीक्षा आहे त्या मास्तराचा हाताखाली राहते, काहीतरी दाबून टाकून तुम्हाला पुढे ढकलून टाकतात। आम्ही आतापर्यंत तुम्हाला पुढे ढकललो, आता मात्र तुमच्या सोबत मन्मथ माऊली राहणार आहे, म्हणून इथपर्यंत आम्ही सोबत राहतो। आता आम्ही नेकनूरकडे धावून जातो आणि तुम्ही आडवा 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 रानामध्ये तुम्हाला जावावं लागतं। म्हणून माहिती असेल तर पाऊल ठेवायचं, माहिती नसेल तर पाऊल बिलकुल ठेवू नका, कारण भटकल्यानंतर ते मिळणं भयानक अवघड आहे। तर 1-2 वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी भयानक पाऊस पडला होता। वाटामध्ये जाताना वारा वादळ पाऊस, लाईट नाही, हे सगळं गोष्टी नसलं तर चालते, वाटच नाही। वाट नसल्यावर जावं कसं? तेवढा बिकट परिस्थितीमध्ये 3-4 माता मागे राहिले। एक नांदेडचे होते, ते भोकर तालुका हिमायतनगर, तिथं शिरंजनी म्हणून गाव आहे, ती एक माता होती। अजून एक माता, 2-3 माऊली मागे पडले
तर त्या डोंगरामध्ये भयानक अवघड परिस्थिती, दिशाहीन झालेले, कुठंतरी आश्रय भेटलं तर तिथं राहावं, अजून सकाळी जावावं, गाव बी लागत नाही, अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती बॅटरी घेऊन येऊन त्यांना सहारा केला आणि समोर जो आपले जे भक्त लोक होते त्यांच्यापर्यंत किती लवकर पोहोचले त्याला काही पत्ता नाही. नंतर त्या माणसाला, दादा तिथपर्यंत चला, नाही नाही ना, माझं काम तिथपर्यंत होतं, तिथं सोडून देतो म्हणून ते निघून गेले. सांगायचं तात्पर्य, इथपर्यंत आम्ही मागी पुढी तुमच्या सोबत आहे, परंतु इथून मात्र मन्मथ स्वामी तुमच्या मागी पुढे राहणार आहे. अशा प्रकारच्या खतरनाक रस्ता कुठल्याही दिंडीला असे रस्ता मिळू शकत नाही. सेवा बी भरपूर मिळणार आहे, वाट बी खतरनाक आहे. लक्षात आलं का? तरी सुद्धा अवघड वाटामध्येच भगवंतांच्या भेट होत असतो. तसं म्हणून नाहीतर मागीच राहू नका, मन्मथ स्वामी कसं तरी येईल, पाहिजे म्हणून मागे राहिलं तर येणार नाही. मजबुरी ज्यावेळी असते त्यावेळी देव भेटतो. लक्षात आलं का? म्हणून या प्रसंगी फार लांब लांब दुरून डायरेक्ट घरी बसून परीक्षेलाच बसावं म्हणून आलेले आहे काही लोक. आजच डायरेक्ट परीक्षेला बसाव तर त्यांना जास्त त्रास होते, कारण सवय राहत नाही. तरी काही माता, माय तू का निघालीस म्हटलं, नाही माझं लेकरू बेमार आहे अप्पा, बेमारी दूर व्हावं. दुसऱ्याला विचारलं तू कशासाठी, लेकरं झालं नाही माझा सुनबाईला त्यासाठी. अशा प्रकारे अनेक गोष्टी बोलत बसलं तर सगळ्यांचं एक मनोकामना आहे. म्हणलं तुमच्यासाठी काही मागितले का? आमच्यासाठी काहीच नको म्हटले आई. तर एवढा त्याग भाव असलेले आमच्या सांगीचे माता येऊ लागलं, जावई बापू अंतराळावर पडू नये, ते जावईसाठी माऊली माझ्यावर कृपा करा म्हणून ते माता निघालेले आहेत. आता सरपंच साहेब तुम्हाला बोलले, गोदावरी नरंगलचे 3 वर्षापासून येते गोदावरी माता. ते तेलुगू मध्ये काय बी ओरडायचं. तर एवढा त्रास दिले महाराज, या माताजीला कशाला आणला तुम्ही? आम्ही आणले नाही हो, ते आले. तुम्हाला कोण आणलं का? तुम्हाला चला म्हणून मी कोणाला म्हटलेले नाही, तुम्हाला मी काही आणले नाही. आणले कोण? मन्मथ स्वामी आणले, तुम्ही काय आणला ना? तर 1 वर्ष भयानक बेमारी होते, म्हणजे इकडचा भानच त्याला नव्हता. कोणाचा गटोडा काढायचं इकडे ठेवायचं, इकडं काढायचं तिकडे ठेवायचा आणि कुठंतरी टाकून द्यायचा. अशा प्रकारचे त्रास बरेचशे लोकांना, काही मातांच्या लुगडं सुद्धा त्यांना जमा करून घेऊन गेले. अजून काही बोललेत आता आप्पा, एक रंगी आणून लई परेशान होऊन गेले. म्हणले काय झाले? आमचं चोरी झालेले सुद्धा लुगडं काही पत्ता लागत नाही. हा, आमच्या तमलूरच्या बाचलवर की काय बाई, त्याच्यात 3 लुगडे गेले, 3. हे नवीन आणलेले वस्त्र 3 गेले. मी मला गटाडो मोठा आहे, काय चिंता करू नको. मला देणारे बी भरपूर आहे, घेणारे बी भरपूर आहे. या ठिकाणी दान करणारे माता बरेचसे 7-8 माता मला या ठिकाणी पैसा दिलेत, जे फार मजबूर आहे, मोर मजुरी करून जीवन जगतात. अशा मातांना त्या ठिकाणी उद्याचा दिवस वस्त्र, प्रत्येक माता त्या ठिकाणी वस्त्र धारण करणं जरुरी आहे. बिलकुल तुमच्या जवळ पैसा नसेल आत्ता सध्या, नंतर गेल्यावर मला पैसे दे, आत्ता नको, वापिस गेल्यावर. नाहीतर असं फुकट म्हणले की धडा मागा अंगावर पडते. आतापर्यंत आप्पा पैसे न दिलेत, आता आम्हाला फुकट देवलेले म्हणून ते
त्यांना घेतलेले खंत नाही, दुसऱ्याला फुक्कट दिलेले त्याला बघू वाटत नाही म्हणून देत नाही. लक्षात आलं का? तर काही काही सूचना आपले मार्गदर्शक तुम्हाला देतील. तशा मातांना काय लेकरं नाही, नवरा नाही, आई नाही, वडील नाही, शेत नाही, शिवार नाही, असे काही माता 7-8 मातांना त्या ठिकाणी ते वस्त्र दिलेले आहे. तर अशा प्रकारचे आता आमचे औराद आणि तेगमपूर चिटमी माता आता म्हटलं 5 वस्त्र आप्पा माझ्या हाताने दान करायचं आहे. तसं काही मागे काही माता मला पैसे दिलेले आहेत, अशा प्रकारे वस्त्र अर्पण केलेले आहेत. तर अनेक प्रकारचे दान आहे. वस्त्रदानाबद्दल तुम्हाला बोललो मी, कुठं लक्षात आहे का? वस्त्रदान केल्यानंतर काय होते मी बोललो वाटामध्ये, आठवण आहे की नाही? की कुठं? आता हेच परीक्षा आहे, ह्याला म्हणतात परीक्षा. गोजागावच्या महादेवाच्या मंदिराच्या परिसरामध्ये दुर्वास ऋषीला दान केले होते द्रौपदी. दुर्वास ऋषीला पाण्यात असताना दान केल्यामुळं ते दुर्वास ऋषी त्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून विचारले, माय तुझं कोणतं गाव, तू कुठले? असं सगळे मैत्रिणी होते, परंतु बुद्धीमध्ये सुचले होते दान करण्याचं वृत्ती त्या द्रौपदीला. म्हणून एक महान सिद्धीमध्ये सिद्धी साधक म्हटलं तर द्रौपदीचं बी नाव येते. लक्षात आलं का? तसे द्रौपदी लहान 7-8 वर्षाच्या वयामध्ये त्या दुर्वास ऋषीला दान केले होते. दुर्वास ऋषी असा आशीर्वाद देऊन टाकला त्यांना, माय तुझं एक न एक दिवस असा येईल, तुझा नवरा काम देत नाही, तुझा परिवार काम देत नाही, तुझा आई वडील बंधू बळगा अळगा कोणी नाही संगतीचे. आपल्या नागनाथराव पाटील बोलले की नाही, उभा टाकून सोडा ओ म्हटलं तर सुद्धा तो सोडायला तयार नाही. एवढं कोणी नाही संगतीचे. हा संगतीचे कोणी नाही म्हणून सोडले नाही. कोणी नाही कोणाचे, कोणी नाही एवढं असताना असं म्हणलेत बघा. एवढं लोक संगतीत आहेत तरी सुद्धा ते गाणं निवडलं. का निवडलं? एक वेळ असं येतो त्या वेळेला कोणी काम देत नाही. धर्म कीर्ती ध्वजस्थिरम. मरताना आणि किंवा संकटाच्या काळामध्ये साथ देणारे कोणीच नसते, परंतु साथ काय देते तुम्हाला? धर्मो रक्षती रक्षितः. धर्म केलेले काम त्या ठिकाणी येते आणि त्यावेळी धर्माचा रक्षण जो व्यक्ती केलेले असते ते धर्म रक्षण त्यांच्या करत राहते. जंगलामध्ये, ऍक्सिडेंट मध्ये, कुठं तरी अवघड चीज त्या ठिकाणी इस्तू लागला, समजा भूकंप झाला, परवा एक एरोप्लेन क्रॅश झाले, 200-250 लोक मरून गेले, त्याच्यातून एक व्यक्ती आनंद कुठं खरोज सुद्धा आला नाही, तो जिवंत राहिला, व्यवस्थित राहिला. एवढा खतरनाक ऍक्सिडेंट मध्ये, विमानामध्ये तो व्यक्ती जिवंत कसा राहिला? त्याने म्हटलं देव मला बुद्धी सुचविले, अशा प्रकारचं तू काम कर म्हटलं, म्हणून मी वाचलो म्हटलं. तर त्याप्रमाणे संकट काळामध्ये द्रौपदीला कोणी साथ दिले नाही. दिले साथ कोण? साथ कोण दिले? कोण दिले साथ? हा, द्रौपदीचं वस्त्र हरण करत असताना कोण साथ दिले? श्रीकृष्ण दिला नाही, धर्मराज भी दिला नाही, ना अर्जुन भी दिला नाही, नकुल सहदेव दिला नाही. मग दिले कोण? यांनी लहान असताना दुर्वास ऋषीला कपडा दान केल्यामुळं तेवढा मोठा त्या ठिकाणी कपडा त्याला स्टॉक मध्ये मिळालं. कपडा दान केलेले पुण्य त्या ठिकाणी लपडा होऊ शकलेले नाही. लपडा करण्यासाठी तो कोशिश केला, कपडा काढून लपडा करावा म्हणून दुर्योधन, दुःशासन,
दुःशासन दुष्ट शासन करणारा जो व्यक्ती, त्यांना वस्त्रहरण करण्यासाठी तो कोशिश केला, परंतु दुर्वास ऋषी म्हटला होता, माय तुला असा काळ येईल, तुला वस्त्र कोणी देणार नाही, परंतु तू केलेले दानाचा पुण्यामुळं त्यावेळेला वस्त्र काम तुला देते म्हणून आशीर्वाद दिला होता. लहान असताना डिपॉझिट केल्यामुळं तेवढा मोठा झाल्यानंतर बघा, पहिलेचे लोक कुठंतरी 5,000 रुपये एकर, 10,000 रुपये एकर, 20,000 रुपये एकर. आता आमचे तमलूरचे कपिलदारचे जे मठ आहे की नाही, आम्ही त्या वेळेमध्ये 2-2.5 लाख रुपये घेतलो होतो ते जागा. 2-3 भाऊ होते. मी म्हटलं द्या हो तुम्ही बी थोडं थोडं द्या असं म्हणून म्हटलं, तर त्याच्यामध्ये 2-3 मिळून ते दिले, अजून 2 दिले नाही. तिथं घटना बोलतो तुम्हाला. तर मी म्हटलं तुमचं भला होते, देऊन टाका. नाही हो आप्पा, एवढंच आम्हाला जागा आहे. मी म्हटलं कुठं तरी जागा घ्या ना, एवढं घेऊन काय करणार आहे, घ्या म्हटलं. तर ते जागा दिलेले तिघं बी काय केले, तर हायवे रोडावर 25,000 रुपये की 30,000 रुपये एकर ते घेतलेत. एक माणूस 5-5 एकर 6-6 एकर असं जमिनी घेतले. जमिनी घेतलं, आम्ही तर मठ बांधलो आणि प्रतिवर्षी त्यांनी आम्ही बोलत होतो. आणि एक दिवस त्यांनी म्हटलं काय चाललंय, कसं व्यवस्थित आहे. आप्पा काय सांगावं म्हटलं, तुमच्या जमीन तुम्हाला दिल्यानंतर, दान केल्यानंतर, दान समजा किंवा खरेदी समजा, तुम्ही दिलेले पैसा आम्ही तिथं 5-5 एकर 6-6 एकर घेतलो. आता 1,60,00,000 गव्हर्नमेंट कडून आम्हाला त्या रोड मध्ये गेल्यामुळं ते दिलेत. 1 एकरला किती करोड झाला विचार करा, 5-5 एकरला. तर 1,60,00,000 रुपये दिले त्या हायवेवर गेलेले रोडावरती जागा, गव्हर्नमेंट त्याला मंजुरी केले. तर सांगायचं तात्पर्य, दान केलेले वाया जात नाही. आता बाजूचे अजून बी कुठं आहे, तिथंच आहे ते, अजून 2 अजून बी द्यायला तयार नाही. आता त्याने म्हटलं आप्पा पहिलेच काळ होतं आणि त्यावेळी आम्ही दिलो, आता तरी या ठिकाणी व्यापार करून उद्योग करून आपण जगू. तर JCB घेतले, लारी घेतले, काय काय घेतले, ट्रॅक्टर घेतले. पैसा भरपूर करणार काय मला सांगा. एक व्यक्तीला 7 कोटी 8 कोटी त्या ठिकाणी पैसा त्यांना भेटलेले. तर या रीतीनं सुद्धा मदत केलेले लोकांच्या त्या ठिकाणी कल्याण झालेले आहे. तेवढंच नाही, तिथं त्यांनी त्या ठिकाणी सहयोग केल्यामुळं ऊन पडो, पाऊस पडो, थंडी पडो, काही असो, आपल्या सगळ्यांना रक्षणा देण्यासाठी आश्रय त्या ठिकाणी भेटले. हे आनंदाचं गोष्ट. तर हे आहे धर्माचा रक्षण करण्याचा महत्व. त्याप्रमाणे अनेक परिवार सुद्धा आम्हाला साथ देतात. आता एक कुंभार माताजी म्हणत होते, पुढल्या वर्षी आमच्याकडून सेवा करून घ्या आप्पा म्हणून म्हणत होते. तर गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो, त्यांनाही सुद्धा सेवा घडो. लिंगमूर्ती दळवी, या दळवी परिवार आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आमचा दिंडी मुक्काम केलेले आहे, त्या त्या ठिकाणी अनंत परिवर्तन त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. हे लिंगमूर्ती दळवी छोटासा एक दुकान लावून या कोपऱ्यावर व्यापार करत होते. हे घडलेले घटना त्यांच्या समोर बोलायचं काय. तर छोटासा व्यापार, पहिले गावामध्ये काहीतरी ते भिक्षा मागून जमा करून झालेले रोटी किंवा काही जमा करून सगळ्या आमच्या दिंडीला खाऊ घालत होते. गावामध्ये प्रसादाचा वाटप होत होतं. तर जवळ मी माताजीला म्हटलं, माय आता 24वा वर्ष आहे. आप्पा 24 वर्ष झाले का, त्याला बी माहिती नाही. तर या 24 वर्षाच्या काळामध्ये ते छोटासा डब्बा निघून गेले आणि खाली आपल्याला पाऊल ठेवायला जागा नाही, तेवढा किराणीचं वस्तू, कपडाचा दुकान, अनेक प्रकारच्या वस्तूचं विक्री त्या ठिकाणी होतो. आणि वरच्या मजली, 3रा मजली, या प्रकारे 2-3 मजली या ठिकाणी कॉर्नर मध्ये बिल्डिंग यांच्या तयार झालेले आहे. तुमचा दिंडी कसा वाढत चाललेले आहे, सेवा कसा त्यांनी करत चाललेले आहे, त्या पद्धतीने त्यांचे सुद्धा
व्यवस्था वाढत चाललेल्या आहेत. म्हणून अनेक स्थानामध्ये आम्ही ज्या ठिकाणी आम्ही गेलो आतापर्यंत त्या ठिकाणी आनंदानं, आतापर्यंत मी थकलो आप्पा तुमच्या दिंडीचा सेवा करून म्हणून कोणी हात वर केलेले नाही. आम्ही उल्हासानं आनंदानं आपण करू असं म्हणून त्यांना खुशी बघ. मग एवढा उल्हासानं ज्यावेळी ते करतात म्हटलं तर माऊली त्यांना काहीतरी कृपा केली म्हणून. आणि तेवढंच नाही, वस्तूचं वाढ आहे, व्यवस्थाचं मध्ये वाढ आहे. त्या प्रकारे इथं काही भक्तगण कमी आहे. लिंगमूर्ती दळवी एकच या ठिकाणी व्यक्ती आपल्याला सेवा करायची, त्याला कोणीतरी थोडं थोडं साथ देत असेल, परंतु मेन व्यक्ती म्हणजे ते आहे एक गरीब व्यक्ती. श्रीमंत बनविण्याचा एकमेव कारण आहे त्यांच्या सेवेचं प्रतिफळ म्हणावं तर उद्याचा नियोजन थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. कारण काही काही लोक तिथं गेल्याबरोबर निघून जाणार आहे, तर आज किती वेळेमध्ये वाट बंद करतात काही सांगता येत नाही. तर गाडी वाट बंद झाली की चालू आहे, आता सध्या चालू आहे. आणि कोणी कोणी एक एक वस्त्र जवळ घेऊन गाडी पाठवून देत असेल तर तुम्ही गाडी पाठवून देऊ शकता. हा हा, ज्यांना उद्या दर्शन घेऊन जायचं असेल तर गाडी तुमच्या वरीच थांबवा. आणि 2 दिवस आप्पा मुक्काम आम्ही आरामशिरी करू, ते कधी तुम्हाला वाटत असेल तर गाडी खाली आणायचं, नाहीतर गाडी खाली आणायचं नाही. मी दररोज अनुष्ठानमध्ये तिथून मांजरसुंबेपर्यंत चलत जात होतो आणि चलत येत होतो. आणि तिथून 1.5 किलोमीटर लांबावरती तुमच्या गाडी थांबणार आहे, तेवढं काही लांब राहणार नाही. परंतु तिथं गाडी येऊन अडकून बसलं, ते खड्डा खोदून ठेवले तर वरी बी जाता येणार खाली बी येता येणार, गाडीला माणसाला नाही. माणसं येऊ शकतात जाऊ शकतात. अशा प्रकारच्या अनानुकूल कधी होतात काही सांगता येत नाही. म्हणून गाडीवाले लोकांनी एखादी खाली गेला असेल तरी सुद्धा एकदा लाईन सिरी लावून ठेवायचा. हा, मठाच्या समोर, आपल्या मठाच्या समोर, नाहीतर बाजूला लावला असला तर पोलीस लोक अजून तुम्हाला त्रास करू शकतात. हा, आज जायचं असलं तर आज कुठं जाते, उद्या दर्शन करून जाणार आहे कोणी असेल तर बाजूला लावून टाका. 2 दिवस उद्या जातच नाही गाडी तुमचं. मेन म्हणजे 6 तारीखला सकाळी बाहेर पडावं लागते, किंवा रात्री 5 तारीखला रात्री 2 वाजता एखादी खुल्लं केलं तरी बी होऊ शकते. अशा प्रकारच्या तुम्हाला सूचना देतो. उद्या गेल्यानंतर सकाळी इथून निघाल्यानंतर तिथं गेल्याबरोबर तुम्ही धूळ दर्शन घ्यायचं असलं तर घेऊ शकता, धुळी दर्शन. आंघोळ करायचं असलं तर आंघोळ करू शकता. हे सगळं गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. मनमत स्वामीचा तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तर महाराज सोबत पाहिजेच. शिफारस करण्यासाठी कोणाला तर घेऊन जावं लागेल ना. डायरेक्ट गेला, कोण आहे जा तिकडे म्हणते, महाराजासोबत आलो कोणाला म्हणायचं, मनमस्वामी महाराजासोबत आलो, मनमस्वामीलाच म्हणायचं. ऑटोमॅटिक तुमचं काम त्याला मजबुरीनं करावं लागतं. म्हणून गेल्याबरोबर तुम्ही आंघोळ करून घ्या, शुचिर्भूत व्हा, सगळं व्हा. आणि वस्त्र भांडार बाजूला ठेवलेले असतात. आणि सगळे माता मंडळी आम्ही दिलेले आमचा जो प्रतीक आहे, आमचा जो निशाणी आहे, ते वस्त्रच धारण करायचं. माय आता कळालं का वस्त्र कोणते, म्हणजे मॅचिंग मध्ये जमते म्हणून तुमचं डोकं लढू नका. काही लोक तसं बी आहेत, ते बी मॅचिंग मध्ये चालते. आता आमचा कशाला खरेदी करायचं असं विचार करणारे बी आहेत. तसं विचार करू नका. कपडा म्हणजे कपडा, शिंबॉल म्हणजे शिंबॉल, त्याच्यामध्ये नंबर आहे, नोट मध्ये सुद्धा नंबर आहे. तुम्ही मोबाईलमध्ये लावून बघा, चिप्स आहे, त्याच्यामध्ये मोदीचा फोटो दिसते, लक्षात आलं का. त्या प्रकारे ह्या लुगड्यामध्ये चिप्स ठेवलो आम्ही. हा, तिथं मनमत स्वामी दिसते तुम्हाला. त्याकरता
अशा प्रकारच्या वस्त्र धारण करून शोभा आपल्याला वाढवायचा आहे. तर त्या ठिकाणी यूट्यूब पाहिल्याबरोबर घडी 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 तुमचा यूट्यूब चॅनल उघडून अनेक लोकांना शेअर करण्याचं वृत्ती सुद्धा त्या ठिकाणी यायला पाहिजे. एवढं सुंदर दृश्य उद्या आम्हाला पाहायला मिळावं एवढा अपेक्षा व्यक्त करतो. हा, कळसंबर मध्ये बाळू वाघमारे यांच्याकडे प्रसादाचा व्यवस्था आहे. वाघमारे म्हटलं तर आमच्या समाजाचंच आहे, नाहीतर वाघमारे मला तर तुम्ही वेगळं समजून घेऊ नका. आणि त्या ठिकाणी हा आत्ता मेन 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 प्रॉब्लेम मला सांगितलं. मी लक्षात आलं का, मी ते बाई थांबले होते ते याला तरनाळीला, आम्ही सगळं शिवपाट करून तुम्ही जा म्हटलं आणि तिथं ते माताजी उभा राहिले होते. आता ते एक माणूस म्हटलं आप्पा तिथून जाऊ नका, ते बाई खतरनाक आहे, तुम्हाला काहीतरी बोलते म्हणले. आता गेलो. महाराज बघा तुमच्या माणसं माय काय केले, पाऊल ठेवायला जागा नाही, आमच्या घरासमोर असं करावं का असं म्हणून म्हटलं. असं काय बोले. आता 1 वर्षातून 1 दिवस येतात माय, तसं काही काळजी करू नको. अवतीभोवती पाऊस पडले, शेतामध्ये जाता येणं आणि कुठं जावं, कुठं थोडं पलीकडे गेलं तर काय होते असं म्हणून ते म्हटलं. काय बोलले, मी बोललेले शब्द तुम्हाला बोललो तर शिवे खाल्ले महाराज म्हणून म्हणू नका. एवढं करून नंतर नमस्कार केली. मला शिव्या कशी काय दिली, मग नमस्कार का केली म्हणलं मी त्याला. आप्पा पाप लागू नको म्हणून नमस्कार केला मला. पुढे गेल्यावर तुम्ही सांगा त्याला, त्यासाठी शिव्या दिलो म्हणले. अशा प्रकारचे 2-3 तसं मला बोलले. एक बाई तर असा घासत होती, ते पावडर घेऊन काळा पावडर तोंडाला लावली आणि असं काढा काय तुम्ही, माय कळलं गेले, थुकून टाक पहिले बोल म्हणलं त्याला. लय अवघड आहे परेशान. कोणी कसं बी करलं आम्हाला बापरे. तर सांगा अजून एक मुक्काम आहे, कळसंबरला कळस काढायचा आहे. थोडा लांब जावा, किती थकलं तरी सुद्धा लांब जावा. मोठा नदी आहे आणि नदीवर सुद्धा एक ब्रिज बांधलेले आहे. पलीकडे जाऊन सुचिरभूत व्हा आणि हळूहळू मार्गस्थ व्हा. आणि अजून काही अडीअडचणी असेल तर, फार तुम्हाला त्रास होत असेल तर हळू जावा. आणि काही भक्तांना फोड आलेले, नवीन निघालेले काही लोक आहेत त्याच्यामध्ये, त्यांना एवढं त्रास आहे, फोड आलं तरी सुद्धा आता परीक्षेमध्ये पास व्हावंच लागते म्हणून त्यांना वाटते. फारच तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर गाडीमध्ये बसून तुम्ही जाऊ शकता एवढा अपेक्षा व्यक्त करतो. वेळाच्या अभावी पुढे आम्हाला मार्गस्थ व्हायचं आहे. एक माताजीचा मोबाईल हरवलेले आहे आणि एक परमरहस्य ग्रंथ सुद्धा गेलेले आहेत. परमरहस्य ग्रंथ मी देऊ शकतो, मोबाईल मी देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही काय करा, कोणाला आढळला असेल तर मोबाईल आपल्या अध्यक्ष महोदयाकडे तुम्ही जमा करा आणि नंतर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचा करतो. आणि काही भक्तांना काही पैसे भेटले होते, ते पैसे किती भेटले होते नंतर तुम्हाला सांगतो. तर ते पैसा ते भक्त न ठेवता जवळ ते आम्हाला दिलेले आहे आणि ते पैसा आप्पा अन्नक्षेत्रामध्ये तुम्ही समर्पण करा म्हणून म्हटलेले आहेत. बरेचसे लोकांना विचारले, म्हटलं काही पता लागला नाही. तरी मोबाईल एखादी कुठंतरी आढळला असेल तर भेटला, चोरी करा म्हणून केला नाही, परंतु तुम्हाला भेटले. काल कोणीतरी दर्शन घेताना मोबाईल तिथंच पडलं आणि त्यानं निघून गेला आणि तिथं मोबाईल उचलून बघितलं, मोबाईल कोणाचा म्हणण्यापर्यंत थोडा लांब गेला नव्हता, ते येऊन मोबाईल घेऊन गेला तिथं तरनाळीमध्ये. तसा तुम्हाला कोणाला भेटला असेल तर मोबाईल आणून द्या. आणि तरी सुद्धा एवढा गर्दीमध्ये एकच मोबाईल गेले मला तर किती इमानदार लोक तुम्ही आहात म्हणून आमच्या लक्षात येते. म्हणून तुमची इमानदारी पूर्णपणे 100% आम्हाला पास व्हायचं असेल तर ते मोबाईल भेटला असेल तर आणून तुम्ही द्या. अजून काय सूचना?
सुनीता गणेशराव रोडे यांच्याकडून सुद्धा अन्नक्षेत्रामध्ये 500 रुपये या ठिकाणी देणगी दिलेली आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. व तसेच प्रकाश थोटवाडी 25 केजी तांदूळ या ठिकाणी अर्पण केलेले आहे. गुप्तदान किती 200 रुपये आलेले आहेत. आणि व तसेच लक्षात घ्या, कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी एकमेव ठिकाण आहे, तुम्हाला प्रसादाचा व्यवस्था आणि राहण्याचा व्यवस्था कुठं बी त्या ठिकाणी तुम्हाला आढळत नाही. एकमेव ठिकाण आहे तमलूर महाराजांचा मठ. कधीही तुम्ही जावा त्या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था होतो. 1 महिना तर अखंड अन्नक्षेत्र त्या ठिकाणी मृष्टान्न भोजन असते. आणि त्याप्रमाणे उद्या सुद्धा शिरा, पुरी, भाजी, भात, वरण या प्रकारे पोट भरून खाण्याचा व्यवस्था त्या ठिकाणी. किती वेळ बी खावा आणि किंवा तिथून उठूच न खातच बसा, काही टेन्शन नाही. लक्षात आलं का? अशा प्रकारचा सुविधा आहे. कोणाला देणगी द्यायचं असलं तरी सुद्धा तमलूरच्या मठामध्येच देणगी द्या. आणि तिकडी दिलं तर तुमचं काढून घेतात, परंतु तुम्हाला वाढत नाही. हे बिलकुल तुमच्या लक्षात राहू दे. आणि औरादचे आमच्या माता आता आठवण केल्याबरोबर या ठिकाणी 5 साडी या ठिकाणी दान केले होते. आणि मध्यंतरी सुद्धा बरेचसे ठिकाणी त्यांनी दान करत आलेले आहे. या ठिकाणी 365 दिवस जे आहे आम्ही सांगितलो त्याच्यापेक्षा जास्त पैसा या ठिकाणी माताजी अर्पण केलेले आहे. आणि पुढल्या वर्षी कोणाला या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला दान करायचं असेल तर 1 रुपये दान करायचं. माय 1च रुपये दान करायचं. 1च रुपये म्हणजे का? दररोज 1 रुपये 365 दिवस झाल्यानंतर एकदाच पैसा इथं द्यायचा. दररोज किती दान करायचं? 1च रुपये. आखरीला इथं किती द्यायचं? 365 द्यायचं. नाहीतर इथं येऊन 1 रुपये देतील नाही तर. म्हणून तुम्हाला सूचना देऊ लागलो. या प्रकारे तुम्ही दिल्यानंतर अजून त्या ठिकाणी जागा अपुरा पडत असल्यामुळं जवळजवळ 2-3 कोटी त्या ठिकाणी खर्च झालेले आहे. अजून जागा अपुरा पडू लागलेली आहे. नदीमध्ये सुद्धा आपण ब्रिज सारखा व्यवस्था करून घेऊन त्या ठिकाणी सुद्धा 3-4 मजली अजून बांधायचा विचार चालू आहे. एक नैया पैसा तुमचा इथं पोहोचल्यानंतर ते पैसा त्या बिल्डिंगला आणि तिथं सुविधाला वाटात मनमत स्वामीच्या वाटामध्ये जमा झालेले आपले हे जे भजन मंडळी आहेत, आतापर्यंत रेकॉर्ड आहे 24 वर्षाचा, 1 पैसा सुद्धा घेऊन हे लोक बाटलेले टोटल त्यांच्या नावाने जमा झालेले मृदंग वादक असो आणि ढोलकी वादक असो, पेटी वादक असो, गायन म्हणणारे असो, सगळ्यांनी आमच्या या कमंडलो मध्ये जमा केलेले आहे. काल ते आंधळा माणसाला देण्याचं एकमेव कारण होता, गुलबर्गाहून काहीतरी मला मिळतील म्हणूनच अपेक्षा धावा घेऊन आला म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या सेवा करावं लागलं. तर त्याला त्याच्यावर त्याचं जीवन आहे. त्याला शेत नाही, शिवार नाही, काय नाही. त्याला एक मुलगी बी बघलो परंतु मुलगी बी भेटत नाही. त्याला कोणी असलं तर पुढच्या वर्षी आम्हाला सांगा. तर त्याला त्यांच्या साथ एखादी तुम्हाला दिला असेल तर पिदाडू नवऱ्यापेक्षा ते बरं. लक्षात आलं का? अशा प्रकारच्या एक सेवा त्या ठिकाणी घडलेली आहे. आणि व तसेच आपले शिवराजजी हौशट्टे बिरादार संतपूर यांनी सुद्धा काही दस्ती आणलेले आहेत. तर दस्तीचा वाटप तुम्हा सगळ्यांना लाईनला उभा टाकल्यानंतर सगळ्यांच्या गळ्यावर दस्ती पडणार आहे. टोपी मात्र सगळ्याला टाकणार आहे आम्ही. लक्षात आलं का? हा, मनमस्वामीचा टोपी, माझा टोपी नाही ते. लक्षात आलं का? भगवा रंग दिसायला पाहिजे. त्यासाठी आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणाकोणाला टोपी टाकला असेल तर ते टोपी तुमच्यावर पडला असेल तर तुमचं सगळं नाहीसा होते. हा, एवढं लक्षात घ्या. सगळं पुरुष मंडळीला त्या ठिकाणी सेवा लाभणार आहे. सोनाली उमाकांत बरगळे आणि यांच्याकडून सुद्धा 1100 रुपये या ठिकाणी देणगी दिलेले. गुरुमौलीचा आशीर्वाद असो. प्रसाद वाटप
गुंडूर, तत्तापूर, वन्नाळी यामध्ये सहयोग देणार आहे. तमलूर वगळण्याचं कारण लास्टला मी सांगतो तुम्हाला, आता मी सांगू शकत नाही. त्यासाठी या ठिकाणी गुंडूर, तत्तापूर, वन्नाळी या 3 शिवभक्तांकडून सेवा लाभणार आहे. पहिला माता मंडळी बसा, नंतर पुरुष मंडळी बसा, कारण माता एखादी मागी पडल्यानंतर अवघड होईल. एवढा तुम्हाला सूचना देतो. वेळाच्या अभावी लिंगमूर्ती दळवी परिवारांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद निरंतर लाभो. कुठं महिला मंडळ इच्छा व्यक्त केले होते म्हणे आम्ही प्रसाद वाटप करू, तर कपिलाधार सुक्षेत्रामध्ये मन्मथ माऊलीच्या सानिध्यामध्ये महिलांचाच अधिकार त्या ठिकाणी राहणार आहे, दुसरा कोणाचा बी राहणार नाही. तुम्हीच वाटप करायचं, सगळ्यांना बसून खाऊ दे. आणि 4 आणि 5 2 तारीख तुमचा सेवा त्या ठिकाणी आम्हाला मिळावं. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की व तसेच माधवराव विश्वनाथ बेंद्रीकर यांच्याकडून सुद्धा 501 रुपये आलेले गुरुमाऊलीच्या आशीर्वाद. सर्प व्याघ्राची दाढी समाधी मास्तडी, सर्प व्याघ्राची दाढी स्वापदे सम दृष्टीने न्याळी, निर्वर शापदे सम दृष्टीने न्याळी. शिवभक्ती लोप झाले, विश्व शिव माया केले, शिवभक्त लोप झाले, विश्व शिव माया केले. ग्रंथा परवरस गुय प्रगट केले, ग्रंथा परमरस गुय प्रगट केले. अभंग निरूपण अनुभविले ज्ञान, अभंग निरूपण अनुभविले ज्ञान. आनंद शिवदासा सर्व शुभ कल्याण, आनंद शिवदास सर्व शुभ कल्याण. करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम, वसंतो हृदयारविंदे भवं भवामि चैतन्यमामि, भवं भवामि.